नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. छान अशी भाजी आपली तयार होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. प्रथम आपल्याला तुरीच्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या तुरीच्या शेंगा आहेत. आता या शेंगा आपण सोलून घेऊ. तर यामधले सगळे जे दाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला तुरीच्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सगळे आपल्याला अशा प्रकारे दाणे काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळ्या तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. आता त्यासाठी लागणारं वाटण पाहू. तर इथे मी हिरवी मिरची, जिरे, मीठ, लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये तुम्ही इथे थोडीशी कोथिंबीर टाकली तरीही चालेल. तर आता तुरीचे दाणे आपण भाजून घेऊ. कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे टाकून भाजून घ्यायचे आहेत. तुरीचे दाणे आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. तुरीच्या दाण्यांना जोपर्यंत एखादा दुसरा डाग दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुरीचे दाणे आपले भाजलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इकडे आपलं वाटणसुद्धा बारीक झालेलं आहे. छान असं वाटण आपलं बारीक झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे टाकून ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे मी वाटण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण तुरीचे दाणे बारीक करून घेऊ. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे तुरीचे दाणे टाकलेले आहेत आणि अर्धे तुरीचे दाणे मी अख्खे ठेवणार आहे. तर इथे तुरीचे दाणेसुद्धा तुम्ही पाहू शकता बारीक असे करून घेतलेले आहे. जास्त बारीकसुद्धा करायचं नाही, आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत. आणि अर्धे दाणे मी अख्खेसुद्धा ठेवलेले आहेत. तर आता या दाण्याच्या प्लेटमध्ये तुरीचे दाणे बारीक करून घेतलेले टाकून घ्यायचे आहेत. तर आपले तुरीचे दाणे आणि वाटण दोन्हीसुद्धा तयार आहे. आता आपण भाजी फोडणीला टाकू. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल इथे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटण टाकायचं आहे. वाटण छान असं परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्तासुद्धा छान असा परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा धना पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद आणि धना पावडर टाकल्यानंतर छान असं वाटण आपण परतून घेऊ. आता यामध्ये आपण तुरीचे जे दाणे होते बारीक केलेले ते टाकायचे आहेत. तुरीचे दाणे टाकून झाले की ते 1 मिनिटभर परतून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. इथे मी 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. तर पाणी आपल्याला इथे गरमच टाकायचं आहे. इथे भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ बनवू शकता. तर ही भाजी शिजल्यानंतर घट्ट होते, त्यामुळे आपल्याला पाणी टाकताना इथे पाणी जास्तच टाकायचं आहे. तर इथे मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी आपल्याला पातळ दिसत आहे, पण शिजल्यानंतर भाजी थोडीशी घट्ट होते. आता यावर आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजी छान अशी शिजवून घेऊ. इथे 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि कमीसुद्धा दिसत आहे, तुम्ही पाहू शकता.
आता यामध्ये आपण कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत. तुम्हाला मी आधी भाजी दाखवते तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी घट्ट झालेली आहे, जास्त पातळसुद्धा नाही. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते. आता यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. छान अशी भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान अशी लागते. आणि यावरील जे पातळ पाणी तुम्हाला दिसत आहे ते जर तुम्ही भातामध्ये घेतलं तर खूप छान असं लागतं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.